जे पाहिजे आहे, जे होतं, ज्या लायकीचा मी आहे ते मला मिळालेलं आहे. ह्याच्यापेक्षा माझी मोठी लायकी नाही. मला शिक्षक होणं हेच माझ्या आयुष्यामध्ये होतं. पंतप्रधान होणं माझ्या आयुष्यामध्ये नाही. मी काय इच्छा धरावी पंतप्रधान होण्याची? शक्य आहे का ते मला? नाही. म्हणजे शक्य नाही त्याचा नेहमी अभिलाष धरू नये. आणि जे शक्य आहे, आपल्याजवळ आहे, ते मात्र आपण सोडत असतो. म्हणून वांछा दुसऱ्याची होते, वांछा निघून जाते. त्यावेळी आतल्या आत मी कोण आहे हे कळायला लागतं. म्हणून आत बघायसाठी बहिर्मुखता सोडून अंतर्मुख आपण व्हायला पाहिजे. अंतर्मुख होणं म्हणजे स्वतःला स्वतःकडं पाहणे. पाहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान. स्वतःकडं स्वतःला पाहणं याला म्हणायचं भगवंताचं दर्शन आहे. आपण कुठेतरी बाहेर काहीतरी बघत बसतो, हे ते, त्यामुळे इच्छा वाढत जातात. आणि इच्छा वाढवायला कारण आता मोबाईलवरले यूट्यूबचे व्हिडिओ, आता आपल्याकडं टी व्हीला चालू असलेल्या मालिका, वर्तमानपत्र हे आपल्या इच्छा वाढवतात. बऱ्याचशा वेबसाईट अशा आहेत की अशा काहीतरी पॅन्टा आणि साड्या येथे दाखवत असतात, जणू काय आता ऑर्डर करावं. ऑर्डर नाऊ खाली बटनच आलेलं असते. ऑर्डर नाऊवर मारलं की किती रुपयाला आहे ते कळते. जाऊ दे, 999ला म्हणतात. 2 येणार आहेत. घरात आल्यावर म्हणतोय एवढी काय उपयोगाचं नव्हतं, कशाला मागवलं, कोणाला माहिती, असं वाटायला लागतं. हे का? तर ते आपल्याला इच्छा वाढवतात. आपल्याला अशा इच्छा वाढवणाऱ्या गोष्टीपासून बहिर्मुख होणं थांबवलं पाहिजे. म्हणजे हे पाहिजे ही भावना बहिर्मुखतेतून येत असते. हे नको हे बहिर्मुखतेतून. बहिर्मुख शब्द समजला असेल आपल्याला. बहिर्मुख म्हणजे बाहेर पाहणं आणि बाहेरचं सगळं पाहत राहणं आणि आतलं न पाहणे. आपल्याकडे कधी बघणार आपण सांगा बघू? सारखं सारखं बाहेरच बघतो. बाहेरनं बघून झालं की मुलं बाळ नातवंड ह्यांचा नातलगांचा विचार, पाहुण्यापायांचा विचार, ह्यांच्यात काय ते माझं काय असं मी कधीच पाहत नाही. भक्ती सांगते तू बहिर्मुखता सोड आणि अंतर्मुख हो. भक्त अंतर्मुख असतो. काहीतरी सूक्ष्म वांछा जरी असल्या त्यासुद्धा त्याच्या निघून जातात भक्ताच्या. म्हणून आपण काय व्हायला पाहिजे? देह वासना, शास्त्र वासना, लोक वासना यातून बाहेर पडलं पाहिजे. देह वासना म्हणजे माझा देह चांगला असावा, मी 100 वर्षापर्यंत जगावं. असं कशाला? नाही म्हटलं तरी जगणार, काही जगायचं असेल तेवढं जगणारच. नाही म्हटलं तरी आणि जायचं असलो तरी 100 वर्ष म्हणून काय जगणार आहे मी? नाही. काय तूप रोटी खाणारी पण मरतात आणि काय भाजी भाकरी तुकडं चगळणारी पण मरतातच. मरणं हे काय 5वीला पुजलेलं आहे. मग कशाला इच्छा करायची देहवासनेतून? देहाचे भोग भागवण्यासाठी त्या आपल्याला इच्छा होत असतात. माझा देह असा अमर राहिला पाहिजे. कुणाचाच देह अमर राहिला नाही. रामकृष्णादी अवतारसुद्धा निघून गेले, त्यांनी आपले अवतार संपवले. जे अवतार घेऊन आलेले होते भगवंत त्यांनासुद्धा जावं लागलं. मला पुढचं जावं लागतं. ही देहवासना आहे, ही सुद्धा वासना संपवायला पाहिजे. वांछा म्हणतोय आपण त्याला. शास्त्रवासना आहे. शास्त्रवासना म्हणजे मला खूप काही समजावं, सगळ्यांच्यापेक्षा मी ज्ञानी झालो पाहिजे बुद्धीनं, ही शास्त्रवासना आहे. लोकांनी मला चांगलं म्हणावं, लोकांमध्ये माझी कीर्ती व्हावी, मी मोठा व्हावा, माझे फलक लागावेत, माझे नाव सगळीकडे यावं, लोकांनी पुकारावं माझं नाव आणि मग मला आतनं जो आनंद वाटतो ती लोकवासना आहे. बऱ्याच वेळा सगळ्या वासना जातील पण लोकवासना शिल्लक राहते. बरं काय? फार अवघड लोकवासना आहे. लोकवासना म्हणजे काय? आपल्या कीर्तीबद्दल, आपलं नाव प्रसिद्ध होण्याबद्दलची खटपट. काय पण करेल पण आपलं नाव कोणतरी घ्यावं यासाठी ती प्रयत्नशील असतात. लवकर लोकवासना जात नाही म्हणून भक्त दडून असतात. आपलं नाव कुठं येऊ नये म्हणून गुपचूप आपलं आपण साधन करत असतात. कुणात फार मिसळत नाहीत. त्याचं कारण आहे लोक मला पुढं नेतील आणि उगीचंच माझी जी आतली जी हे आहेत ते सगळ्या फिसकडतील. सगळ्या गोष्टी विस्कडतात ना. माणसात बसलं ना आतलं ठरलेलं एक गट्टा असतो असा विस्कडतो आणि पांगतोय. त्यामुळे नाम घ्यायला जागाच मिळत नाही. संध्याकाळी बसलं की दुपारी जे जे काही केलेलं असते ना ते संध्याकाळी आठवायला लागते. मग हे जर व्हायला लागलं तर ह्यातून हळूहळू आपण काय करायला पाहिजे? एकांताचा विचार करून सुखाचा अनुभव घेता आला पाहिजे. हा घेता येतोय बरं काय? ठरवलं तर. लोकांतात जायला लागते तेवढं जावं पण कारण नसताना उगीच लोकांमध्ये मिसळून आपल्या मनाचे सगळ्या चित्ताचं चिंधड्या करून घेऊ नयेत. सगळ्यात वाईट गोष्ट ती आहे. म्हणून वांछा जी आहे ती लोकवासना सगळ्यात दुस्तर आहे, लवकर जात नाही. माझं नाव कुठंतरी गाजलं पाहिजे, कोणीतरी घेतलं पाहिजे असं वाटत असते. कीर्ती झाली पाहिजे. 4 लोकांनी मला म्हटलं पाहिजे तुम्ही फार मोठे आहात, मोठे प्रवचनकार आहात, कीर्तनकार आहात, तुमचा अभ्यास चांगला आहे असं कोणतरी म्हणावं. ही लोकवासना आहे.
फार सूक्ष्म आहे, म्हणून लवकर जात नाही. म्हणून म्हणतात न शोचते. त्या शोचती म्हणजे जो वियोग होतो, वियोग म्हणजे आपल्यातून कोणतरी सोडून गेलं की त्याचा शोक होतो, रडू फुटतं. वस्तू हरवली, मोबाईल कुठंतरी गेला आणि कुठंतरी दागिना एखादा कुठंतरी नेला, पैसे हरवले की आपल्याला शोक होतो. हा शोक वियोगातून होतो. वियोग म्हणजे सुटणं आपल्याकडून. बऱ्याच वेळा संयोगातून सुद्धा दुःख होतं आहे. जसा वियोगातून शोक होतो तसा संयोगातून सुद्धा दुःख होतं. नको असलेली विचाराची माणसं, त्यांचा संयोग होतो म्हणजे जवळ येतात, ती पण नको असतात आपल्याला, त्याचं पण दुःख होतं. संयोगातलंही दुःख आहे म्हणजे अनुकूलतेत दुःख आहे, प्रतिकूलतेत दुःख आहे. म्हणून म्हणतात हातातून निसटलेलं जे असतं ते सगळं आभासी असतं. म्हणून सुखाची आठवण पुन्हा पुन्हा येते आणि त्यामुळं शोक होतो. मागचं आता मला मिळत नाही. पूर्वी एवढं सगळं भोगलं होतं, आता नाही. पोरं बघत नाहीत मला, शोक. पोरं बघत नाही म्हटलं तरी मी वासना आहे. फार बारीक आहे परमार्थ. ह्याला आपण म्हणतोय बरोबर आहे की हो, चांगलं बोलतोय तू. अरे बोलतोय पण इच्छाच करतोय ना, अजून भक्त झालाच नाही. हा भक्त व्हायची खरी गोष्ट ती आहे की शोक कशाचा नसतो. त्यामुळे संसारात अप्रिय गोष्टीचा संयोग होतो आणि प्रिय वस्तूचा वियोग होतोच. कायम लक्षात ठेवायचं. मला आवडणारं असतंय ते कधी निघून जाईल माझ्याकडून सांगता येत नाही, आणि जे मला नकोच असते तेच माझ्या आयुष्यात कायम घडलेलं असतं. ह्याला संयोग आणि वियोगाची भाषा असते. आपण दोन्हीतूनही बाहेर राहो. संयोग होत राहणार प्रारब्धाप्रमाणे, वियोग होत राहणार प्रारब्धाप्रमाणे. जे मिळवलेलं धन आहे कुठेतरी घबाड निघून जाईल, कधीतरी घबाड मिळेल काय माहिती नसतं आपल्याला. प्रारब्धाचे जोडे धन, प्रारब्धाचे वाडे मान, का सोसकरची वाया. कशाला विचार करतोस, भज म्हणा पंढरी राया. अरे पंढरी रायाचं भजन करत बस, तासभर तरी बस. दिवसभर शेतात गेलास, नोकरी केली, व्यापार केला, सगळं केलंस, आता बस ना शांतपणे. शांतपणे जेवतसुद्धा माणसं नाहीत. जेवणंसुद्धा परमार्थ आहे पण आपल्याला लक्षात येतच नाही. शांतपणे कुणाशी न बोलता प्रत्येक घासागणित राम म्हणत जेवणं हा भक्तीचा आहे. कोण म्हणते सांगा, बरेच वेळा आपल्यापैकी कोण म्हणत असतील, मी मागं घेतो वाक्य माझं, असलं तर चांगली गोष्ट आहे, पण म्हणत नसतो आपण. किती सोपं आहे त्याच्यावर गप्पा सगळ्या. इकडं जरी जेव्हा बसला तर 4 जणांच्या बरोबर बोलणंच चालू असतं. तोंडातनं शितं पडत असतात तरी बोलतात. मुद्दामच सांगितलं या दासबोधानं जेवताना बोलू नये. त्याच्या पाठीमागे शास्त्र आहे हो. चुकून घास जरा अडकला तर मध्येच बोलण्यामुळं घास अडकतो. बरं बारीक न करता तसंच गिळलं तर तेही पोटाला त्रास होईल. म्हणून बारीक कळत घ्या. प्रत्येक घासागणित रामकृष्ण हरी म्हणायचं मनातल्या मनात, आणि तो घास चघळत राहायचा. तो चघळणारा घास रामकृष्ण हरीचा गट्टा बनून आत जातो आणि मला शांत करतो, मला दृष्टपुष्ट करतो. माझ्या सगळ्या अंगामध्ये रक्तवाहिन्यामध्ये रामकृष्ण हरी उतरतंय. पण कधीच आपण म्हणून वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. वदनी तोंडात कवळ घेता घास, नाम घ्या श्रीहरीचे. आणि मग काय होते, मग त्याचा उपयोग पडलाय वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. सहज हवन होते. हवन आहे ते यज्ञ आहे तो. आता हे हवन कसलं आहे, नाम जपाचा हवनच होतं हो. आणि बरोबर हे जे आहे हा कुंड, त्या कुंडामध्येच ह्या सगळ्या यज्ञामध्ये जशा समिधा टाकतात तशा यामध्ये घास टाकायचा आहे. मग ह्या दृष्टीनं आपण विचार कधी करतो. आता ते घास टाकायचे ते बी शुद्ध पाहिजेत ना, ते आणि महत्त्वाचं आहेच. जे खातोय ते पण शुद्धच पाहिजे आणि शुद्ध घालायला पाहिजे. शुद्ध नुसतं शाकाहारी म्हणजे शुद्ध नसतंय, ते आणि मुख्य आहे बारीक गोष्ट त्यामध्ये. शाकाहारी आहे म्हणजे जेवण शुद्ध आहे नाही, त्या ठिकाणी बरीचशी खोच आहे. त्याचा विचार आणि अभ्यास फार वेगळा विषय आहे. असो इथं म्हणतात की न शोचती. जे घडतं ते त्याच्या सत्तेनं घडतं, त्याच्या आज्ञेनं घडतं. त्याच्या आज्ञेखेरीज पानसुद्धा हलत नाही. म्हणून माझ्या आयुष्यात जे घटना घडतात त्या त्याच्या सत्तेनं घडतात, माझ्या नाही, माझ्या हालचालीमुळे नाही, माझ्या प्रयत्नानं नाही. तो सगळं काही चालवतो. अशी जर इच्छा निर्माण झाली त्याच्या कृपेने मी सगळं चालतो, असं जर आपण वागायला लागलो तर शोक करायला जागाच राहणार नाही. न शोचती म्हणतात. आणि म्हणतात जे जे आहे आपल्याला वाट्याला दिलं ते शांतपणे सामावून घ्यायचं, स्वीकार करायचा. असू दे, कुणी शिवी दिली त्याचा स्वीकार, कुणी प्रशंसा केली त्याचाही स्वीकार. म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण वटा पसरून ठेवायचा, काय टाकायचं ते टाका, त्यात आपल्याला त्याच्याबद्दल तक्रार नाही. भक्ताचं असं असतं. आपण भक्त म्हणून घेताना ह्या गोष्टी लागू केल्या पाहिजेत बरं काय, नाहीतर मग सगळं गोची होते. लक्षात ठेवा, दिसायला भक्त
आणि असायला अभक्त, असा परिस्थिती होण्याची शक्यता असते. म्हणून दिसायची भक्ती मला करायची नाही, तर मला खरोखरची भक्ती करायची आहे. हा मुद्दा कायम लक्षात ठेवायचा. तो शोक करत नाही. जैशी स्थिती आहे तैशा परी आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. संचिताकडं कौतुक म्हणून पाहत राहतो. आज काहीतरी आजार आहे, डोकं दुखायला लागले, आज सुरू झालं काहीतरी, मुलांच्याकडून काहीतरी वाईट वार्ता समजली किंवा मुलं वाईट पद्धतीने वागवली आहे, ते पण घ्यायचं, सगळं घ्यायचं. कोणतरी म्हणतंय तुम्ही फार छान आहात, चांगला आहात, तुमचा स्वभाव चांगला आहे, ते पण घ्यायचं. येणं मात्र काय व्हायचं नाही, पुढं म्हटलंय बघा, एक्साइट व्हायचं नाही. का माझा एवढा प्रशंसा करतात, या अर्थ खरंच मी लायकीचा आहे काय. बरेच वेळा माणसं तोंडावर प्रशंसा करत असतात, म्हणून गैरसमजानं आपण तसं आहे असं कधी समजायचं नाही बरं काय. बरेच वेळा ते टोमणेच असतात, तुम्ही फार शहाणे आहात असं हे म्हणणं. फार शहाणा लागून गेलास काय, हे टोमणाच असतोय ना, का खरोखर शहाणा असतोय मी. हा प्रशंसेचा भागसुद्धा धक्कादायक असतो. मगाशी म्हटलं ना की एक वेळा अपमान पचवणं सोपं आहे, पण मान पचवणं फार कठीण आहे. सगळ्यात कठीण काय असेल तर मान पचवणं. पण मान पचवायला शिकायला पाहिजे आपण. अपमान काय हो, समजा मोठाच एखादा माणूस कोणतरी आला आणि माझा अपमान करतोय, आता मी त्याच्या अंगावर जाऊ शकत नाही, मलाच मारील म्हणून मी म्हणतोय गप बसलं. मी पचवलं नसते, त्याच्या अंगावर जाता येत नाही म्हणून मी गप बसलेलो असतोय. मानाचं तसं नसते बरं काय. मान समोर जे येतो ते लोक समोरून आपली प्रशंसा करत असतात. यावरनं आज जो एक्साइटमेंट होत असते ना, थांबवता आलं पाहिजे आतल्या आत. त्याला भक्त म्हणतात. भक्तीच्या व्याख्या बघायला आलोय आपण. जर असं आपल्याला थांबवलं आलं आतले आवेग, म्हणून खेद करायचं नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. भगवंत जाणतो सगळं. पती लक्ष्मीचा जाणत आहे. लक्ष्मीचा पती म्हणजे भगवंत, त्याला सगळं माहीत आहे, तो सगळं जाणतो, फक्त आम्हाला कळत नाही. हे जर आम्हाला कळायला आलं तर संतांनी जे सोसलं ते केवढं मोठं होतं. परमपूज्य डॉक्टर काकांच्या आयुष्यामध्ये आलेल्या घटनेचा जर आपण विचार केला तर खूप त्यांनी सोचलं. आता आमचे आदर्श ते आहेत म्हणून त्यांच्याबद्दल आपण बोलतो, पण खरी गोष्ट जी आहे ना त्यांच्यासारख्याने तुकोबा ज्ञानोबाने तरी पचवलं. त्यांची चरित्र पाहिली की म्हणतात, तरी जर त्या दृष्टीने सुद्धा विचार केला तर ते म्हणतात बरं झालं आमच्या आयुष्यामध्ये असलं उलटं आलं. प्रतिकूल घटनेमध्ये आपल्याला खूप शिकायला मिळतं. पण आपण म्हणतोय संकट नको, दुःख नको, सारखं चांगलंच व्हायला पाहिजे. कसं चांगलं सारखं होईल सांगा बघू. मग मला शिकवण कशी, धडा कसा मिळेल. उलटी माणसं भेटल्याशिवाय कसा कळेल. आजारी पडल्यावरच कळेल ना कोण बघायला येते मला. गंमत आहे की नाही. मला अडचण आली नाही, एका पैशाच्या काहीच नाही माझ्याकडं, दवाखान्यात जायचं आहे आणि पैसेच नाही, आणि मी माझ्या घरात चहा पाण्याला येतात त्यांच्याकडेच मी मागायला जाणार ना. रोज खाया जेव्हा असतात त्यांच्याकडे मागितलं बाबा एक 10,000 रुपये मला पाहिजेत, आणि तो म्हणते नाही हो आत्ताच संपलं. मग इतक्या दिवशी माझ्याकडे गोड बोलत होतो, हे खोटं कळलं ना. कशामुळं कळलं, मी आजारी पडल्यावर कळलं. मी आजारी पडायला पाहिजे का नाही, मग पडायला पाहिजे. का म्हणतो आपण नको मी आजारी, माझ्यावर संकट नको, दुःख नको. माणसांची परीक्षाच कळत नाही त्याशिवाय, आणि आपली लायकी कळत नाही. काय इतक्या दिवस तू त्यांना चांगला म्हणत होतास, तूच त्यांच्या लायकीचा नाहीस म्हणून तुला ते पैसे देत नाहीत किंवा तुला बघायला पण येत नाही. इतक्या वेळा यांना दवाखान्यात सगळं बघायला गेलो, अहो एकदाही बघायला मला आले नाहीत. कळलं ना. मग हे एवढा मोठा धडा हे ज्ञानेश्वरी वाचून तरी कळला असता काय, सहज बसल्या बसल्या कळला. एवढं छानपणाने आपल्याला जर लक्षात यायला लागलं तर नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. म्हणून तुकोबा म्हणतात बरं झालं माझ्या आयुष्यामध्ये प्रतिकूल घटना आल्या, त्यामुळे मला कळलं. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली. दुष्काळ केवढा मोठा पडला होता, बायको मेली, पोरं मेली, घरातली मंडळी सगळी मरायला लागलीत, आई वडील गेलेत, एवढं सगळं त्यांच्या पुढ्यात झालेलं आहे. ते म्हणतात म्हणूनच मला विठ्ठलाची आठवण झाली. अनुतापे तुझे घडले चिंतल, झाला वमन हा संसार. सगळा संसार ओकारीसारखा वाटायला लागला. कशामुळं, हे माझ्यावर प्रसंग आले म्हणून. गोड बायको भेटली असती तर तिच्याच नादामध्ये दिवसभर तिच्या भोवती फिरलो असतो, आणि तुझी सेवा कधी झाली असती देवा, नाम कधी घेतलं असतं, भंडाऱ्या डोंगरावर मला जाता आलं नसतं. मी गेलो, बायको भेटली कर्कशा. बरे झाले देवा बाईला भेटली कर्कशा. बरे या प्रपंचात दुर्दशा झाली म्हणतात. माझी दुर्दशा झाली, बरं झालं दुष्काळ पडला, बरीचशी मेलीत, म्हणून मला कळायला लागलं की हे मरण मृत्यू अटळ आहे. हे कळायला लागलं. माझं बायकोवरती प्रेम जडलं नाही म्हणून भगवंतावरती जडलं, म्हणून बायको अशी भेटली. बरं आहे. नाथ महाराज काय म्हणतात बघा,
गिरिजाबाई त्यांच्या त्यांची बायको भेटली, अशी प्रेमळ बायको भेटली म्हणून माझा परमार्थ झाला म्हणतात. ते काय गमतीशीर बोलतात बघा. ते कधीही काही म्हणत नाहीत असं झालं पाहिजे होतं, नाही तर माझं असं केलं असतं, असलं काय बोलत नाहीत. जे झालं ते बरोबरच म्हणतात. प्रेम करणारी बायको भेटली, बरं झालं. आणि तुकोबा म्हणतात कर्कश बायको भेटली, तेही बरं झालं. दोन्ही बरं झालं. दोन्ही बरं झालं म्हणता येते का आपल्याला? तर आपण बघताय बघा. नाही तर नाही. एका आश्रमामध्ये, असाच आपला आश्रम, त्या आश्रमामध्ये एकानं गाय दिली. गाय दिल्यावर मग तिथं गुरु होते आश्रमामध्ये. एक शिष्य सांगायला गेला, महाराज आपल्याला अमक्या अमक्यानं गाय दिली आहे बघा. होय काय? बरं झालं. आता आपल्याला दुधाची सोय आश्रमामध्ये झाली, चहासाठी पिण्यासाठी दूध वापरता येतं. बरं झालं. आता त्यानं काय केलं, 8-10 दिवस ठेवली, 15 दिवस ठेवली, 5-6 महिने ठेवली. आणि नंतर तोच माणूस, त्याला काय उपरती झाली कुणाला माहिती, आणि म्हणला मला गाय नेतो मी, मला पाहिजे आहे मला गाय म्हणून न्यायला आला. न्यायला आल्यावर सुद्धा गुरुला सांगायला शिष्य गेले. ती परवा आणलेली गाय जी होती ना, तो म्हणतोय नेणार आहे. नेणार म्हणतोय, ने जा म्हणा, कुणी शानगान काढत बसायचं. बोलतोय कसं बोलतात कसे बघा. याला म्हणायचा भक्त. पहिल्यांदा आले त्याने म्हटले बरं झालं की आमची दुधाची सोय झाली. न्यायलाच पाहिजे, कुणी शेण काढायचं. हे ज्याला बोलता येते आपल्या प्रपंचात, दुसऱ्यांच्या प्रपंचात शिकवायला फार सोपं आहे. अहो गेल्यात जाऊ देत किंवा त्याच्या पाठीमाने काय मरायचं आहे काय असं दुसऱ्याला म्हणायचं. आणि आपण त्या पद्धतीने वागतोय का हे बघतच नाही आपण. आपल्यावर संकट आलं की तपासायला जागा असते. दुसऱ्यावर संकटात काय तपासताय आपण, कशाला तपासायला जायचं. त्यांना शिक्षण देणं आणि मार्गदर्शन करणं फार सोपं आहे. असं वागू नये, तसं न वागू नये, ज्ञानेश्वरीत मी सांगतोय अशा अशा ओव्या आहेत, दुसऱ्याला सांगाय काय भाऊ, सोपं आहे. आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानेश्वरीच्या ओव्या, तुकोबांच्या अभंग, समर्थांचं दासबोधातल्या ओव्या वापरणं फार कठीण गोष्ट आहे. नुसतं वाचून सोडून चालत नाही, त्याचा प्रयोग आपल्यावरती करावा लागतो. आपण प्रयोग करायला कमी पडतो, वाचायला पुढं असतो, पारायणाला पुढं, पण ते वापरायला मात्र मागं. जर असं घडायला लागलं तर हे भक्ताचं लक्षण नाही. म्हणून ते म्हणतात न किंचित वांछती न शोचती, कशाबद्दलही शोक करत नाही. जे माझं आहे ते कोण नेणार आहे माझ्या आयुष्यातलं, आणि दुसऱ्याच्या आयुष्यातलं मला कसं मिळेल असं ते म्हणतात. ते आपुले ते साचे ते कल्पांतही न वचे, हे जाणूनही गताचे न शोची जो. शोची म्हणजे शोक करत नाही, 12व्या अध्यायातली ओव्या. हे आपले ते साचे, जे माझ्याकडं खरं आहे ते कल्पांतही न वचे, म्हणजे सगळ्या सृष्टीचा जरी लय झाला तरी माझ्याकडून जाणार नाही. हे जाणूनही गताचे म्हणजे भूतकाळात घडलेल्या गोष्टीचा तो शोक करत नाही. मग आपल्याकडे जे होतं ते माझ्याजवळ आहे, आणि जे जाणार आहे तर गेलं. काही मित्र गेले, पैसा गेला, काय गेलं, ते माझं नव्हतं. हे कधीतरी समजायला पाहिजे ना आपल्याला. माझं नव्हतं म्हणून गेलं. जे माझं होतं ते माझं स्वरूप माझ्याजवळ आहे. कुठेही जावा, शेतात जावा, माझ्याबरोबर देव आहे. माणसं असतात का बघा. समजा मी एकटा शेताकडे गेलो तर माणसं माझ्याबरोबर घरातली नाहीत, मग मी असतो, पण देव कुठं आहे का, देव घरात राहतोय का बघा. अरे देव घरात राहिला, मी पुढे जावलो बघा, असं कधी होतंय. अरे माझ्याबरोबरच आहे, हृदयामध्ये राम. जेथे जातो तेथे तू माझं सांगती, चाल विषय हाती धरून या. प्रत्येक वेळी मला डगमगला लागत नाही, नाही तर पडलो असतो मी. चालताना पडतोय का बघा, नाही. हात धरल्यात ना दोन्ही बाजूला त्यानं माझे, म्हणून मी पडत नाही, म्हणून मी चालतो, म्हणून माझी बुद्धी चालते. मला आठवलं परमेश्वर आता आहे म्हणून तो माझ्याकडून आठवतो. बोलवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको. का भजन चुकवतोस? वृक्षाची पाने हाले तिची सत्ता, मग तुझी राहिली अहंता मग कोठे. कसला गर्व करतोस? अरे पानसुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. आकाशे सर्वत्र बसावे, वायूनी नाव भरी उगी नसावे. पावके 10वे वर्षावे जळी, पर्वता बैसका न संडावी. समुद्र रेखा न ओलांडावी, पृथ्वी या भूते व्हावीत या आज्ञा माझी. म्या बोलवल्या वेदू चाले, म्या बोलवल्या वेदू बोले. म्या चालवल्या सूर्य चाले, म्या हलवल्या प्राण आले. जो जगाते चाळीता मी, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण मीच ऐकू. अरे एकट्या मला शरण या, प्रपंचाला शरण कशाला जाताय असं भगवंत बोलतात. सगळे आम्ही प्रपंचाला शरण आहे म्हणून जर रडतोय ना. रडतोय का? माझं गेलं. तू आहेस ना, गेलं काय? कायम लक्षात ठेवायचं. एक म्हणतं मला ते घोडा होता त्याचा, आणि घोडा गेला, आणि त्यानंतर काय झालं, सगळं झाल्याचा घोड्यावरून रोज फिरायचा. दुसऱ्या दिवशी आला आणि सगळ्या लोकांनी गल्लीतल्या पेढे वाटायला. घोड्यावरून फिरत्याला तेवढा पेढे कसलं वाटायला, तर माझा घोडा हरवला. अरे घोडा हरवला का पेढा वाटतोच, रडायला पाहिजे होता. नाही घोडा हरवला.
कारण मी त्याच्यावर नव्हतो, बरं झालं मी आहे ना. काय गंमतशीर वाक्य आहे, लक्षात ठेवायला पाहिजे. मी आहे ना जोपर्यंत, तोपर्यंत रडायचं नाही. आणि मी नसतोय ते रडायचा संबंधच नाही. कोण रडणार आहे? मी माझ्यासाठी रडन कधी? कशी रडन सांगा? मी मेलो आणि मीच रडत बसलोय, असं कधी होईल? होतच नाही. गंमतशीर आहे, पण घरात घेऊन जावा जाताना मात्र ही गंमतशीर गोष्ट आहे. हे तर काकांचं चिंतन आहे, हे काय माझ्याकडनं बोलत नाही मी. तू कृपावंत वाचा त्याची, सखा कृपावंत वाचा त्याची. असं जर असेल, मी कधीच जात नाही हो, मग शोक कसला सांगा? न शोचती, कशाचाच शोक करत नाही. यो न रुष्यित न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ फलत्यागी भक्ती मान्ये समयप्रिया. 12व्या अध्यायातला श्लोक आहे हा, भक्तियोगातला 12वा अध्याय. तो भक्तियोगातला यो न रुष्यती, कशानंही हर्ष उन्मादित होत नाहीत. उगाच नाचायलाच ह्याच्यात नाच त्याच्यात नाच. वारकऱ्यांना तरी नाचूच नाही. कुठं हळदीत कुठं ह्याच्यात त्याच्यात नाचत बसणं हे वारकऱ्याला तरी शोभतच नाही. नाचायचं कुसं तर दिंडीत नाचावं, भजनात नाचावं, तिथं नाचायचं सगळं आहे ते. आणि सगळा जो उत्साह आहे ना तिथं घालवायचा, तिकडं नाचायला जायचं नाही. ह्याचं जेवण आहे, त्याचं जेवण आहे, त्याच्याकडं आहे, ह्याचं बारसा आहे. रोज उठून वारकऱ्यांनी जायचं नाही बाहेर फिरायला. जर अत्यावश्यक जिथं जाणं गरजेचं आहे त्या ठिकाणीच फक्त जायचं. नाही माणसं जरा माझी जवळची आहेत, ते दुखावतात म्हणून मला जावं लागतं. काय नाही, दुखावलं नसलं तरी काही वेळा पण कुणाचंही अवेअर करत नाही. जिथं जाईल तिथं जेवायचं. आणि जेवल्यामुळं काय व्हायचं ते होतं, कुठं वाटेल तिथं जेवल्यामुळं. हा प्रकार वारकऱ्यांनी भक्तांनी टाळला पाहिजे, हा मुद्दा आहे. न शोचती म्हणून म्हटलं ह्यो न रुष्यती न द्वेष्टी न कांक्षती. त्या सूत्राला समर्पक असा श्लोक आहे बघा. जे सूत्र आपण घेतलंय भक्तिसूत्रातलं नारदांचं, त्या सूत्रातलं शुभाशुभ परित्यागी भक्ती मान्ये समयप्रिया. मला कुठला भक्त प्रिय आहे सांगा? तर शुभ आणि अशुभ, वाईट आणि चांगलं घडतोय हे समान मानतोय तो, काय बी होते. बरोबर आहे, बरोबर आहे असं वाटलं ना आपण रडायचं बंद होते बघा. सगळं चाललंय ना एकदम बरोबर आहे. आणि नुसतं म्हणायसाठी नाही, जाताना आपण सहज पण म्हणतात काय सर बरेच दिवसांना भेटला, कसं काय चाललंय? उत्तम. आता उत्तम मी घरातनं बायकोवर भांडून आलेलं असते आणि उत्तम काय सांगायचं म्हणून उत्तम. हो खरी गोष्ट माझी मला माहिती आहे उत्तम काय आहे का नाही. पोरग्यानं आत्ताच शिव्या देऊन मला बाहेर काढले आणि मी बाहेर आलो, एक नंबर मस्त आहे, अगदी मस्त. काय मस्त असते? काही मस्त नसते. खरं मस्त कधी माहिती आहे? तो धुंदीत असतो, पुढं आहे आलंय धुंदीत असतोय आणि अशी मदनोत्प झालेला असतो असा भक्त तो. तर कशाचाही शोक करत नाही. शुभ असू दे अशुभ असू दे, कशाचाही विचार म्हणजे काय? उगीच चिंतन, उगीच काळजी करत बसायचं. काळजी घ्यावी, काळजी करू नये, काळजी घ्यायची. माझ्या आयुष्यात उलटंसुलटं काहीतरी घडेल म्हणून काळजी घ्यायची. पण उगीच काळजी करत बसते तर अर्थ काय सांगा बघू? काळजी करण्यामुळं आपण आपल्या चित्ताला सगळं अगदी वेगळं त्याची चिरफाड करतो चित्ताची. म्हणून आपण शांतपणे बसलो पाहिजे आणि चित्तातला प्रपंच सगळा बाहेर काढून प्रपंच आरामात करावा. देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. तुझं चित्तात रूप पाहिजे, प्रपंच नको चित्तात. मुखात शिव्या नकोत, मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, तो प्रपंचाचा दास आहे म्हणून गुलाम आहे म्हणून शेती करतो, नोकरी करतो, व्यापार करतो, काही करतो, ते सगळी कामं करत राहतो. सुखे करो काम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. पण तुझं नाम तोंडात आणि चित्तात तुझं रूप मात्र सतत राहू दे. कशी मागणी आहे बघा, गोरोबा काकांचा अभंग आहे. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. या देहाला प्रपंचाचं काम लावायचं आणि मनाला तिकडलं काम लावायचं. माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद. मनाला छंद लावायचा. शरीरानं परमार्थ करता येत नाही. आमचा परमार्थ इथंच येऊन थांबतो. शरीराशी संबंधित आमचा परमार्थ आहे आणि त्यामुळे तो दिसतोयाला मी करत्याला मला कळतं, त्यामुळे मलाही वाटतं मी काहीतरी भरीव करतो. पण खरा परमार्थ आहे अंतःकरणाचा, मन बुद्धी चित्तानं केलेला परमार्थ हा खरा आहे. मनानं केलं पाहिजे, मनानंच विचार केला पाहिजे. मनानं चोरी करायची नाही, मनानं चहाडी करायची नाही, मनानं भ्रष्टाचार करायचा नाही. बघा मुद्दा लक्षात घ्या. अगोदर मनात येतं मग हातात उतरते. ज्ञानेश्वरीमध्ये उभी आहे ती, पाठांतर नाही मला. अगोदर मनात उठतं मग हाता कर दिठी, डोळ्यातून कानातून हातातून बाहेर पडतं. अगोदर मनात येतं. पहिली पापाला सुरुवात मनात होते. शरीर पाप करत नाही, मन करतं. शरीराचं पाप गणलं जात नाही, मनाचं पाप मोजलं जातं. जो बसलाय ना ओळी घेऊन आता वरती, तो मनातलं पाप मोजतो. म्हणून चिंतन चांगलं पाहिजे.
देह असू दे ना, जाता येता किडे मुंगी तुडवले जातात, पण मनातल्या मनात देवा माझ्याकडून कुणाही जीवाचा हिंसा होऊ नये असं मनात आहे. पण जाता जाता चुकून हिंसा होते, काय करूया मग त्याला? देहानं झाली ना, मनानं नाही केली. फार मुद्दे महत्त्वाचे आहेत. न शोचती, कशाचा विचार करत नाही. म्हणून शोकाचं खरं कारण जे आहे ते व्यक्ती वस्तू यांच्यामधलं ममत्व. हे माझं आहे, हे माझं आहे, मला सोडून जायचं नाही. घर सोडताना, माणसं सोडताना, देह सोडताना व्याकुळ होतो जीव, तडपडतो. मला जायचं नाही, मला राहायचं आहे. 95-96 वय झालं, मला राहायचं नाही. आता काय, कशाला राहायचं आहे, कशाला राहायचं? ज्ञानेश्वर माऊली पण राहिले असते 80 वर्षापर्यंत, तुकोबा पण राहिले असते 85 वर्षापर्यंत. मुद्दा हा आहे, प्रारब्धानं वय दिलंय, राहूया. प्रारब्ध सांगते राहा, अजून तुला काम करायचं आहे, राहायला. पण ती इच्छा का ठेवतो? तो इच्छा का ठेवतो हा मुद्दा आहे. इच्छा नको पाहिजे, मला अजून खूप जगायचं आहे, ही इच्छा नाही. पण प्रारब्धानं ध्येय पडत नाही, प्रारब्ध असेपर्यंत ध्येय पडत नाही, म्हणून राहिला. ठीक आहे, काय हरकत आहे. नामदेव महाराज 85 वर्षी जगले आणि तुकोबा 42 वर्षी गेले, माऊली 21 वर्षीच गेल्या. हा मुद्दाच नाही तिथं. मुद्दा आहे कृतकृत्यता होणं, फार महत्त्वाची गोष्ट आहे. ती जर असेल, आयुष्य भरपूर मिळालं, हरकत नाही, प्रारब्धानं मिळालं आहे. परंतु मी राहावंच असं वाटतं. आता किती दिवस राहावं? मी मरू नये. आणि समजा मी एका अंगावर गेलो आणि 200 वर्षे जगलो, काय त्याला जगणं म्हणायचं काय? घरातली सगळी घाण काढणारे, घरातल्या ना 200 वर्ष, पोरं झाली तर आता 90 नातवंड 90 वर्षही झाली, तरी पण हे आहेच. काय करायचं सांगा बघू? विचार करण्यासारखा मुद्दा आहे ना. हे किती वेळा जगायचं? ते म्हणतात ना, जोक करतात, स्वर्गात जातोय तो, आणि स्वर्गात जातोय आणि तिथं सगळी गंमत, खायला प्यायला मजा, सगळं नृत्य सगळं बघायला मिळतोय. मी म्हणतोय खाली लवकर मेलो नाही का? इथं लवकर आलो होतोय, इकडं मजा करे आहे, इकडं खाली कशाला बसलो होतो असं त्याला वाटते. त्या स्वामी रामदेव बाबांचा योगा करतात ना, आता योगा आपण करतो, इथं तब्येत चांगली राहावी म्हणून योगा, जगावं म्हणून योगा नाही बरं काय. असा कुठलाच योगासन नाही की जे मृत्यू येत नाही, असं योगासनच नाही. आपण तब्येतीसाठी फिरायला जातो, योगासनं करतो, ठीक आहे, प्राणायाम करतो, तब्येत आहे ती चांगली राहावी म्हणून. या पलीकडे त्याचा विचार नाही. जर शोकाचं खरं कारण वस्तूमधली ममत्व आहे, हे सोडूसं वाटत नाही, कायम पकडावंसं वाटतंय. आणि देहाबद्दल असणारं देह सोडूसंच वाटत नाही, रडावंसं वाटतंय. तरीसुद्धा आपण चालूच असतं हे शोकाचं. न द्वेष्टी, कोणाचा द्वेष करत नाही. मगापासून आपण बघत आलो ना, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणून ते कशातच रमत नाही, द्वेष करत नाहीत. मग रमतील तरी कशामध्ये? रमत सुद्धा नाही, निवांत असतात. रमणं म्हणजे प्रपंचात रमणं. आम्ही रमतोय कुठं तर, सगळा गावाचा गोळका समोर असला तर बरं, एकटं घर खायला होते. अरे एकटं बरं झालं ना, बरं झालं, नामस्मरण करायला वेळ मिळाला. पोरं गेली शाळेला, माणसं गेली कामावर, सगळे झाले, आता घरातली कामं आवरली, बरं झालं असं वाटलं पाहिजे. कोणच नाही म्हणून बोलवून घेतोय आपण, या की बसा, या का. आता ते गावाचं काढतात नाही, आपलंही सांग, तुम्हाला ती असं म्हणत होती माहिती आहे का, असं. आता हिला बोलवून घेतलं, काय झालं? त्याच्यापेक्षा ज्ञानेश्वरी वाचत बसलो असतो तर हिच्या बातम्या तरी ऐकाय मिळाल्या नसत्या. आपण कळत नाही आपल्याला, दुःखानं बोलवून घेतोय, या दुःखानं, आणि माझ्यावर प्रभाव टाका किंवा माझ्याकडे घरात घुसा. वास्तविक हे करू नये. आपण शांतने रमायचं नाही. पुरे आता प्रपंच पाहणे, निजानंदी राहणे, स्वरूपी ग माये. माऊलींचा अभंग आहे, अधिक देखणे तरी वर्णन आहे त्यामध्ये. त्या अधिक देखणे अभंगाची सुरुवात आहे. त्यामधली ओळ आहे, पुरे आता प्रपंच पाहणे, निजानंदी राहणे, स्वरूपी ग माय. आता बस झाला प्रपंच करायचा, आता ह्यात रमायचं नाही. न रमती न उत्साही भोवती, कशाचा आग्रह नाही. देह प्रपंचाबद्दल उदास, फळाची कुठल्या बाबतीमध्ये आग्रह नाही. मी हे केलं एवढंच मला मिळालं पाहिजे असा उत्साह त्यांच्यामध्ये नसतो. सुखदुःखाबद्दल शांत आणि समत्व त्यांच्यामध्ये असतं. त्यामुळे भक्त तृप्त असतो. विषय मिळणं न मिळणं याबाबत उदासीन असतो. माझ्या आयुष्यात असेल तर मिळेल, नसेल तर मिळणार नाही, अशा स्थितीमध्ये असतो.
त्यामुळे तसंच 6व्या सूत्रामध्ये तेच सांगतात. हे जर कळलं, यज्ञात्वा मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मारामो भवती, 3 शब्द सांगितलेले आहेत 6व्या सूत्रामध्ये. या 3 शब्दामध्ये ते कसं त्यांच्यात परिणाम होतो. मत्तो म्हणजे मद्दधुंद असतात. जसा दारू पिलेला निवांत असतोय बघा, तसा नामधारक असतोय. नामाची नशा एवढी चढते की नाम घेतलं कशाची फिकीर नसते. माझं काय होईल, उद्या कसं होईल, घरात जेवणा पाण्याचं काय करायचं, पाहुणं बोलवतील काय, मुलाची लग्न होतील काय नाही, मुलांना मुलं होतील काय नाही, कशाची फिकीर नसते. याला म्हणायचं सुरुवातच केलेली आहे. मत्तो भवती, धुंदीत राहतात, मस्त असतात, स्वस्थ असतात, निर्धास्त असतात. ह्याला अर्थ निःसुख आणि निष्काळजी नव्हे. काही माणसं निष्काळजी पण असतात, कशाची काळजी करत नाहीत. घरातली ओरडतात तरी यांना काळजीच काही नसते. कशाची काय, बायका मुलाची काळजी नाही, आणखी कुणाची काळजी नाही, आपल्याच त्याच्यामध्ये असतात. असा तो काय भक्त नव्हे. भक्त कसा असतो तर धुंदीत असतो, आपल्या नादात असतो, प्रपंचाबद्दलची चिंता करत नाही, माझं कसं होईल याच्याबद्दल विचार करत नाही, माझं पुन्हा वाचून तरी आडेल मग काय करू असं त्या नाही काय नसतं. इंद्रिय एकदम स्तब्ध झालेले असतात. त्याला स्तब्ध भोवती इंद्रिय हालचाल करत नाहीत. वळवळ जी चालू असते ना, इकडं बघावं तिकडं बघावं, हे ऐकावं ते ऐकावं, हे खावं ते खावं, इकडं जावं तिकडं जावं. इंद्रियांच्या सगळ्या शब्द स्पर्श रूप रस गंध 5 आहेत. 5 सगळ्या शब्द म्हणजे बोलावं वाटतंय सारखं. शब्द स्पर्श, काहीतरी मला पाहिजे, गादी पाहिजे, वय पाहिजे, बसायला अमुक पाहिजे, त्याचा स्पर्श आवडत असतो. शब्द स्पर्श रूप हे पाहावं, रस हे खावं, गंध इकडून जाऊन तिकडून जाऊन काहीतरी बघत राहावं. ह्या सगळ्या भावना स्तब्ध होतात म्हणून स्तब्धो भोवती, इंद्रिय त्याची शांत होतात. अशा धुंदीत ते असतात बरेच वेळा. म्हणून आत्मारामो भोवती म्हणजे आत्म्यामध्ये जे सुख असतं ते अनुभवत असतात. नाम घेताना एक प्रकारचं सुख मिळतं. जर प्रपंच जर सोडून आपण जर विचार नामाचा जर करत असू त्यावेळी ते आनंद मिळतो बरं काय. म्हणजे घ्यायला आणि प्रयोग करायला हरकत नाही. एकदम प्रपंचाचे सगळे विचार थांबवायचे हळूहळू हळूहळू आणि नामावर स्थिर झालो की आपल्याला आतमध्ये आनंद व्हायला चालू होतो. त्यावेळी जी धुंदी असते ना त्याला मत्तोभोवती आत्मारामोभोवती. आपलं सुख आपण घ्यायचं, आपलं सुख. दुसरीकडून सुखाची इच्छा संपते आणि त्यामुळं आतल्यामध्ये प्रजायती यदा कामान सर्वान पार्थ विनो. काय एक श्लोक आहे 2ऱ्या अध्यायामधला. तर आत्मना तुष्टा स्थितप्रज्ञस्त दोचते. स्थितप्रज्ञाचं वर्णन 2ऱ्या अध्यायामध्ये केलं. आपल्यातच सुखी राहतो, दुसऱ्याच्या सुखाची इच्छा करत नाही, तो आत्मारामो भोवती असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे त्या एका प्रेमाच्या धुंदीत असतो. म्हणजे ब्रह्मानंदा लागली टाळी मग कोण देहा ते सांभाळी. देहाकडे लक्ष राहत नाही अशी स्थिती त्याची होते. कधी कधी भजन म्हणताना सुद्धा येते बघा. घरामध्ये आपण हरिपाठाला डोळे झाकून म्हणत बसलो ना, पाठांतर असलेला हरिपाठ शब्दाकडे लक्ष देत तरीसुद्धा आपल्याला ती धुंदी प्राप्त होत असते. पण आपण करत नाही हो, म्हणून या गोष्टी घडतात. म्हणजे जे नशेमध्ये असतात ते दुःख विसरतात ना, तसे नामामध्ये असतात त्यांचं दुःख विसरलेलं असतं. नामाची धुंदी एक वेगळीच असते पण आपण ती करत नाही. किंवा ज्ञानेश्वरीतल्या ओव्या तुकोबांच्या अभंगामध्ये गोविंद गोविंद माझ्या मना लागो छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. म्हणजे काय प्रेमे पाझरती लोचन हे शब्द जे वापरले ना, आनंदानं मन भरून जातं आणि प्रेमानं डोळ्यातून अश्रू पाझरत असतात. ही जी धुंदीची अवस्था आहे ना, ह्यातमध्ये लौकिकाचा विचारसुद्धा नसतो बरं काय, त्याच्या पलीकडे गेलेले असतात. त्यामुळं कुठंही असला तर तो समाधीन राहतो. याला म्हणायचा शांत होतो. निंदा स्तुती अनुकूल प्रतिकूल मान अपमान यातून बाहेर पडलेला असतो. 12व्या अध्यायामध्ये फार सुंदर श्लोक आहे. तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो एन केन चित. एन केन म्हणजे काय मिळेल त्यात समाधान मानतो. तुल्य निंदा स्तुती, कोणी निंदा केली तरी समान, स्तुती केली तरी समान. अनिकेता स्थिर मतीर भक्तिमान मे प्रियो नरा. असा जो असतो तो भक्त मला प्रिय आहे, भगवान श्रीकृष्ण सांगतात गीतेमध्ये. हा विचार जर कधीतरी आपण घेतला तर स्तब्धता काय हे समजतं. पण मौनात असावं आणि मौनात ते कळतं. मौनातलं नाम हे फार श्रेष्ठ असतं. आपण गप्पच बसत नाही, बडबड करून सगळी शक्तीच वाया घालवतो आपण. शांत बसायची सवयच नसते आपल्याला. न हालचाल करता पहिला नियम आहे नामाचा. पहिला नियम, कोण करत असाल तर करत असाल, नसाल तर करा. पहिला नियम, शरीराचा एकही भाग हलू द्यायचा नाही. 10 मिनटं गप्प बसायचं. डोळे तरी मिटलेले आहेत, कानानं काय ऐकू येत असेल ते बंद करू शकत नाही, येऊ दे ऐकू. पण माझे हात हलत नाहीत, पाय हलत नाही, मान हलवीत नाही मी,
किंवा मधला भाग माझा हलत नाही, पाठ हलत नाही, अशा स्थितीमध्ये 10 मिनटं घालवली पाहिजेत. मग आपलं शरीर शांत होतं. मग मनाकडं हळूहळू जायला लागते. आम्ही गडबडीनं बसाय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी झालं बघा. अरे काय झालं? झालं काय? त्याला काय शिव्या देतोस का काय? राम 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 राम. कधी कधी राम असं उठतोय. डॉक्टर काका कधीतरी जोक करतात. ते म्हणतात काय माहीत आहे, सारखं राम 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 काय पिढ्या लागले मगापासून राम म्हणतोय हा. आणि हनुमान म्हणतात तू गदा घेऊन बसलास कशाला, घाल त्याच्या डोक्यात. सारखं राम 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 म्हणून माझ्या पाठी लागलंय. काय करत बी नाही, दुसरंच काहीतरी करत बसते. राम म्हणते आणि प्रपंचाचा विचार करते. त्याला मार. कुणाला सांगतात? हनुमंतांना सांगतात. जोक आहे हा, जोक आहे. पण त्याला पण कंटाळा येत असेल. असलं कंटाळ्यासारखं नाम कसलं घ्यायचं आहे? असं गोड नाव घ्यावं की त्याला गोडवापणा वाटला पाहिजे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, एक एक शब्द चॉकलेट चघळल्यासारखा. रामकृष्ण हरी म्हणायचं, श्रीराम जय राम म्हणायचं आणि गप्प बसायचं. श्रीराम जय जय राम चघळायला चालू. चॉकलेट कसं चघळतोय? ठेवलेलं असतंय पण हळू हळू हळू. मग नंतर म्हणायचं नाही काय, काही वेळ तसाच जातो चघळण्यामध्ये. परत श्रीराम जय राम. बघा कशी धुंदी प्राप्त होते. एक प्रकारची एक वेगळाच आनंद आहे. उठलं ना असं फ्रेश वाटते, म्हणजे झोपून उठल्यासारखं. झोपल्या कसं वाटते आपल्याला, बरं वाटलं झोपून, तसं नामातून उठल्यावर. खरं गोष्ट ती आहे. त्यामुळं ध्यानातलं नाही जमलं तर नामात आपल्याला फार सोपी गोष्ट आहे. नामातच ध्यान लागतं. पण आपण गडबडीने करतो. ते गडबड काय करायची नाही. इथं म्हणलेलं आहे हे एकदा प्राप्त झालं की ते शांत होतात. कशाची वांछा ठेवत नाहीत, स्तब्ध होतात. खुंटली या धावा तृष्णेची या, आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या, असा तो शांत होतो. ह्या 2 सूत्रांचा विचार आपण थोडक्यात केला. मला दुसरं सूत्र जरा अजून सांगायचं होतं पण तेवढा काही वेळ आपल्याकडे नाही आणि वेळेचं बंधन आहे. तुम्ही बसला, मी जरा टेकलोय, तरी काही जण टेकले नाहीत, त्यांना थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे. मला वाटतं 1 तास तरी होऊन गेला असावा, 1.25 तास झाला असेल. तर एवढ्या वेळात आपण 1-2 सूत्रांचा उहापोह कसा तरी केलेला आहे. फार सुंदर सूत्र आहेत हा. आणि डॉक्टर काकांचं याच्यावरचं स्वतंत्र पुस्तक आहे, ग्रंथ आहे. नारद भक्तिसूत्रे म्हणून काकांचा ग्रंथ आहे. तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेल तर शिवगडवर तो ग्रंथ 30 रुपयाला मिळतो. कधीही घ्यायला हरकत नाही. आणि त्या सूत्रांचं बघा काय काय माहिती दिलेली आहे. त्याचा अभ्यास 84 सूत्र आहेत. त्या योगानं आपल्याला बघता आलं. 2 सूत्रांचा अभ्यास केलेला आहे. आजची सूत्र महर्षी नारदांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी, गुरुदत्तांच्या चरणी आपण अर्पण करतो. विराम घेतो. आपण मला इथं पाचारण केलं त्याबद्दल सर्वांना, तुमच्या संयोजकांना, या रविविहारचे जे म्हणून कोण आहेत सगळे कार्यकर्ते, त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सेवेला विराम घेतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव.